नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वी घटक चाचणी क्रमांक 2, जिला तुम्ही द्वितीय घटक चाचणी सेकंड युनिट टेस्ट म्हणता, तिची गणितची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही वाचू शकता इयत्ता 8वी घटक चाचणी 2, विषय दिला आहे गणित 2025-26, गुण आहे 20 आणि वेळ आहे 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत द्वितीय घटक चाचणीच्या चालू वर्षाच्या, तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता मास्टर वैभव हिरे चॅनलवरती. त्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये PDF लिंक दिलेली आहे. मास्टर वैभव हिरे ॲपला प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, सायन्स, मॅथ्स सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील. ॲप डाउनलोड केल्यानंतर नंबर टाकून लॉग इन करा आणि त्यानंतर इयत्ता 8वी तुमचा वर्ग निवडा आणि त्यामध्ये द्वितीय घटक चाचणीवरती क्लिक करा. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील, बट तिथे पेड मिळतात, पैसे भरायला लागतात. इथे फ्रीमध्ये बघू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वाचलं असेल. आता प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे रिकाम्या जागा भरा आणि विधान पुन्हा लिहा. आता रिकाम्या जागा भरायच्या आणि विधान पुन्हा लिहायचं आहे. दिलेल्या बहुपदाचा चलाचा सर्वात मोठा घात त्या बहुपदाचा टिंब म्हटलं जातं, त्याला टिंब म्हणून ओळखलं जातं. ओके. त्यानंतर आहे टक्केवारी स्तंभ आलेखात सर्व स्तंभांची उंची टिंब एकके असते, ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे जर x + 4 = 9 असेल तर x बरोबर किती. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न सोडवा म्हटलेला आहे. 5 मार्क्ससाठी आहे, 3 मार्क्ससाठी होतं, हे 5 मार्क्ससाठी आहे. शब्द समस्येचे बीजीय विधानात रूपांतर करा. आता शब्द समस्या दिलेली आहे, वर्ड प्रॉब्लेम, ते तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेममध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे. सॉरी, ओके. श्याम 1 वर्षाचा आहे, त्याच्या वडिलांची वय श्यामच्या वयापेक्षा 35 वर्ष जास्त आहे. वडिलांची वय किती ते तुम्हाला सांगायचं आहे. दिलेल्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार सर्व गसम आहेत ते सांगा. समान आहे ते सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या कसोटीनुसार स्क्रीनशॉट घेऊ शकता. समीकरण सोडवा. x + 4 = 11 हे समीकरण सोडवा. त्यानंतर भागाकार करा व भागफल व शेष लिहा. 21m³ + 7m². त्यानंतर आहे एका बसमध्ये 48 प्रवासी आहेत, त्यापैकी 12 महिला असल्यास महिलांची टक्केवारी किती. टक्केवारी काढायची आहे. त्यानंतर 11, 9, 8, 12, 5 यांचा मध्यमान शोधायचा आहे. त्यानंतर आहे पितळामध्ये तांबे जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. 700 ग्राम वजनाच्या पितळाच्या भांड्यात जस्ताचे वजन किती असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे खालील उपप्रश्नांपैकी कोणती 4 सोडवायचे आहे. भागाकार करा. 21m² / 7m. मॉडेल हायस्कूल नाशिक यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या पुढील प्रमाणे आहे. 2, 3 तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. आणि वारंवारता तक्ता तयार करा व मध्यमान शोधा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, x/8 + 1 = 10 समीकरण सोडवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेजारील आकृतीत रेषाखंड AD कॉन्ग्रंट EC आहे. ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल EBC हे AAS कसोटीनुसार सर्व सम सिद्ध करण्यासाठी कोणती अतिरिक्त माहिती आवश्यक आहे. बघू शकता तुम्ही आकृती आणि सोडवायचं आहे. विधान स्क्रीनशॉट घेऊ शकता. भागाकार करा व भागफल आणि शेष लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, p² + 7p - 5 / p + 3 अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा म्हटलेला आहे. शेजारील आकृतीचा संदर्भ घेऊन पुढील प्रश्नांची उत्तरे द्या म्हटलेलं आहे. या आकृतीचा संदर्भ घ्यायचा आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. ज्यामध्ये आहे DE भुजेला समोर कोणता कोण आहे. त्यानंतर आहे अँगल Eला समोर कोणता भुजा आहे. त्यानंतर DE भुजेला लागून कोणते कोण आहेत आणि अँगल E आणि अँगल F यांनी बनलेली बाजू कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न डायरेक्टली 4 गुणांसाठी आहे तुम्हाला. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा म्हणजे दोन्हीपैकी कोणता एक सोडवायचा आहे. तुम्हाला इथे म्हटलेलं असेल ना, दोन्हीपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. 4 मार्क्ससाठी आहे. आता हा पण दुसरा देखील 4 मार्क्ससाठी आहे. नाटकाच्या तिकिटांपैकी काही रुपये 200 आणि काही रुपये 100ची होती. 200 किमतीची तिकिटे 100 किमतीच्या तिकिटांपेक्षा 20ने जास्त विकली गेली. एकूण रक्कम 37,000 मिळाली असेल तर 100च्या तिकिटांची संख्या शोधा. अशा पद्धतीने म्हटलेलं आहे आणि तुम्हाला सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय घटक चाचणी आता 8वीच्या वर्गासाठी ही प्रश्नपत्रिका अगदी महत्त्वाची होती गणित विषयाची. बाकी विषयाच्या प्रश्नपत्रिका चॅनलवरती फ्रीमध्ये बघू शकता. PDF पाहिजे असेल तर ॲपमध्ये जा मास्टर वैभव आणि तिथून तुम्ही पेड PDF परचेस करू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेल, इथे जर फ्री आहे तर फ्री बघा. पेड पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण तिथे तुम्हाला सपोर्ट वगैरे दिलं जातं. तुम्हा सर्वांना तुमच्या द्वितीय घटक चाचणी म्हणजे सेकंड युनिट टेस्टसाठी ऑल द बेस्ट. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर.